या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करत आहेत। राष्ट्रीय सलूट सलामी देगा, सामने सलूट करेगा, परेड सलूट, परेड। वीर चक्रच नव्हे, जवळजवळ 10 ते 12 पुरस्कार त्यांना भारतीय सेनेमध्ये काम करत असताना मिळाले। अशा ह्या नररत्नाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत माननीय श्री शंकर खवाळे, ज्यांनी फर्स्ट महार बटालियन त्यांच्या सोबत काम केलेलं आहे। शंकर रणबागले त्याचबरोबर त्यांच्या सोबतच काम केलेले भारतीय सेनेमध्ये माननीय श्री वसंत वाघमारे त्यांच्या सोबत आलेले आहेत यशपाल बनसोडे फौजी आणि माननीय श्री शिंदे साहेब सहाय्यक फौजदार, या सर्व मान्यवरांचं त्यांच्या सोबत काम केलेल्या सर्व माजी सैनिकांचं भोसरेकरांच्या वतीनं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आजचा कार्यक्रम होण्यासाठी भोसरे गावच्या सरपंच नेताताई, त्याचबरोबर श्री हनुमान देवस्थान ट्रस्टच्या सेनेमध्ये अतुलनीय कामगिरी केली आणि स्वामीनिष्ठा कशी असते हे दाखवली। त्या स्वामीनिष्ठाप्रती नेसरीच्या कुपेखिंडी येथे 1674 साली वीर बलिदान आले। तो पहिला बलिदान या भोसरेकरांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या माध्यमातून या राज्यामध्ये दिलेला आहे। आणि भारतीय सेनेमध्ये काम कसं करावं हा आपला ऐतिहासिक परंपरा, ऐतिहासिक वारसा पुढे चालवण्याचं काम कॅप्टन आबासाहेब कीर्तीकर या त्या काळच्या जवानाने या भोसरेकरांना संपूर्ण सातारा जिल्ह्याला दाखवून दिलं। आणि सातारा जिल्ह्यामध्ये सैनिकाची परंपरा असलेला हा जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये पहिलं वीरचक्र मिळवण्याचा बहुमान या भोसरेकराच्या ह्या भूमिपुत्राला मिळाला। त्याबद्दल आपण या भूमिपुत्राला टाळ्या वाजवून त्याला मानवंदना आपण सगळ्यांनी देऊया। मी आलेल्या सर्व मान्यवरांना आणि उपस्थित असलेल्या सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांच्या उपस्थितीत आज साहेबांना मानवंदना देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे। पुष्पहार त्याचबरोबर सुशीला जगताप दुगीच्या आहेत त्या, अशा या कन्येने आजच्या आपल्या या वडिलांना आठवण, आपल्या वडिलांच्या सगळ्या कार्याची आठवण व्हावी म्हणून हे आज इथं अभिवादनाचा हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे। आणि सगळे भोसरेकर सुद्धा, जरी आज एवढं मोठं कार्य साहेबांनी उभं केलेलं आहे, त्या कार्याचं स्मरण राहावं, हे कार्य पुढील पिढीला उत्तरोत्तर समजत राहावं म्हणून आम्ही सर्व भोसरेकर ग्रामस्थ अगदी मनापासून इथं उपस्थित आहोत। असेल हा वीरस्तंभ असेल तो कायम स्मरणात राहील, त्याचं सुशोभीकरण असेल, हे गावाची ही एक देणगी आहे आणि ही देणगी आम्ही नक्कीच भविष्य काळासाठी पुढे वाढवण्याचा प्रयत्न करू। आपण या कार्यक्रमाला आलेला आहे, तो कार्यक्रम आम्ही सर्वांना विनंती करतो, पाहुणे मंडळींना ठरल्याप्रमाणे आपण सुरुवात करूया। हॅलो, सातारा जिल्हा आहे। शिवकालीन प्रतापराव गुजर हे पहिले सुपुत्र, ज्यांनी दुधारी तलवार चालवून त्यांचा मुलगा राजाराम आजही पन्हाळ्यावरती ताटमानेने फडकत असतो। ज्या वेळेला सातारमध्ये शिवाजी महाराजांच्या वंशजांनी जे सरसेनापती होते त्यात आपले प्रतापराव गुजरांचे वंशज तिथं आले होते आणि गांधी मैदानावरती त्यांचा सत्कार झालेला आहे। तर आपल्या भोसरे गावचा इतिहास असा आहे की प्रतापराव गुजरांनी जे शौर्य गाजवलं ते शिवाजी महाराजांच्या काळात, परंतु तदनंतर ज्या वेळेला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी जे सैन्य भरती झाली, त्या सैन्य भरतीमध्ये भोसरेचे सुपुत्र आबासाहेब कोंडीबा कीर्तीकर हे आपल्या स्वयंपाकी म्हणून जॉईन झाले। त्यांचं शिक्षण 4थी होतं आणि राहिलेलं शिक्षण त्यांनी पूर्ण करून भारतामध्ये पहिलं परमवीर चक्र प्राप्त झालं। त्यांची कपडे इथं आले होते, टेलिग्राम आला होता। भोसरेची मंडळी आणि त्यांचे अपत्य तिथं पोहोचेपर्यंत दिल्लीत म्हणले आबा कोंडीबा किरतकुडे हे जिवंत आहेत जोजिला युद्धामध्ये। त्यावेळेला त्यांनी रायफलला फ्लॅग लावला होता। ते फ्लॅग बघून
हेलिकॉप्टर तिथं उतरलं आणि त्यांचा देह व्याकुळ झालेला, छिन्नविच्छिन्न झालेला देह दिल्लीला आणला आणि त्यांच्या कमांड हॉस्पिटलला ते ट्रीटमेंट चालू होते. त्यावेळेला भोसरेकर सगळे गेले होते. त्यांची आई मातोश्री गेली होती, सारजाबाई कीर्तीकर यांनी सगळ्यांनी बघितलं. त्यांची मिसेस होती, परंतु तो वीर जिवंत होता म्हणून व्ही गिरी त्यावेळेचे राष्ट्रपती त्यांना परमवीर चक्र कॅन्सल करून वीर चक्र प्रदान केलं आणि भारत देशातलं पहिलं वीर चक्र म्हणून आज त्यांची गणना आहे. आजही सागरला महार रेजिमेंटला, फर्स्ट महार रेजिमेंटला त्यांचा पुतळा फोटो असा कमानीतच आहे बाहेर. तर त्याचा आदर्श घेऊन भोसरेकरांनी तसंच त्यांचे अपत्यांनी एक वीरस्तंभ त्यांनीच खरेदी केलेल्या जागेमध्ये प्रतापराव गुजरांच्या समोर जे आहे तिथं एक वीरस्तंभ करावा अशी माझी एक इच्छा आहे, मुलीचा मुलगा म्हणून आणि नातू म्हणून. कारण समाजामध्ये वागताना हे सगळं झालं पाहिजे. आणि भोसरेची शान म्हणलं की पहिल्यांदा प्रतापराव गुजर आणि आबासाहेब कोंडिबा, किरत कोडवे आडनाव असताना व्ही गिरीने त्यांचं कीर्तिकर केलं आणि कीर्ती त्यांनी पूर्ण देशामध्ये पसरवली म्हणून त्यांचं आबासाहेब कीर्तिकर हे नाव जाहीर व्ही गिरीने केलेलं आहे. एवढे 4 शब्द बोलून जे त्यांच्या फर्स्ट महार बटालियनचे माजी सैनिक जे आलेले आहेत त्यांनी पहिल्यांदा पुष्पचक्र अर्पण करावं. 2 पुष्पचक्र आणलेले आहेत आणि ग्रामस्थाच्या प्रतिष्ठ व्यक्तीने दुसरं पुष्पचक्र अर्पण करावं ही माझी विनंती आहे. पुष्पचक्र अर्पण वसंत वाघमारे व शंकर रणबागले सर या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करत आहेत. राष्ट्रीय सलूट, सलामी देगा, सामने सलूट करेगा. परेड सलूट, परेड डाउन. या ठिकाणी या गावातील आबासाहेब कीर्तिकरांना मानवंदना देतोय आपण सगळ्यांच्या इकडून घे, असा घे, असा. हा ठेवा 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 ते सगळेजण दिसत. धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो ज्ञानं देवरूपं सुजीव निमलचक्षुगभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम वीरतरज्यं सुजननेतं भीमसमि शरणसंघासमि भीमराजा. पुष्प अर्पण करा. कारण हे गाव नेहमीच चांगल्या कामासाठी आघाडी घेत असतं, प्रत्येक कार्यात सहभाग घेत असतं. नक्कीच भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचे स्मारक असेल किंवा वीरस्तंभ असेल जे काही उचित असेल ते करण्याचा प्रयत्न करेल. सर्वजण उपस्थित राहिला, सर्वांचं हार्दिक अभिनंदन पण आणि स्वागत पण, आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पण हार्दिक शुभेच्छा देतो. आणि रोकडे कुटुंबीय सोलापूरवरून इथं कार्यक्रमासाठी आलेला आहे, दुगीवरून जगताप कुटुंबीय आलेला आहे आणि सगळ्यांच्या वतीनं गावकऱ्यांचा इथं सत्कार करण्यात येईल. व कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले महार रेजिमेंटचे रणबागले साहेब आणि वाघमारे साहेब आणि आपले बनसोडे साहेब यांचा पण सत्कार इथं केला.